भांडणं चालू आहेत रोड रोड. तर गाईज आता फोटो सेक्शन चालू आहे आणि गाईज वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ. तर आजची ब्लॉगची सुरुवात झाली आपल्या स्कॉर्पिओच्या वॉशपासून आणि आता झाली ते 4:55. कार्त्याने 700 झाले वॉशिंगचे फक्त. कार्त्याने त्याला खालचा पेंटर पण पसायला लावला. असला तर कार्त्या आमचा. चला डन. तर गाडीची वॉशिंग झाली आमच्या आणि आज रात्रीचा प्लॅन आहे मुंबईचा. कारण लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही की कार्त्याच्या गाडीची आम्ही सेरामिक कोटिंग केली होती. तर आज एक आठवड्यानंतर सांगितलं तरी वॉश करायला. एक आठवड्यानंतर त्यांनी वॉश करायला लावला होता. 15 दिवस झाले. 15 दिवसानंतर आज आलाय कार्त्या वॉशिंग केली. तर आज वाटलं का घाण झाली नाही? काय बोलला? घाण झालेलं वाटलं का तुला? नाही मला वाटली घाण झाली. चांगली दिसते गाडी. आणि आता आम्ही मुंबईला जाणार आहे कशासाठी. तर मुंबईला अटल सेतूला कार्त्याला रील 1-2 शूट करायचे ते. तर रील शूट करण्यासाठी खास आम्ही आज रात्रीचा विषय मुंबईला जायचा आहे. हे शर्ट बेट काढणार आहे, चेंज करणार आहे. हे कार्त्या पण थोड्या वेळाने चेंज करेल. तर आज तुम्हाला ओव्हरऑल आमचा अख्खा ग्रुप दाखवणार आहे. मला सोडून ते नाही बोलायचं. मला सोडून अच्छा असं नाही बोलायचं का? तर गाईज आता आम्ही राहुलला कुठे आलो आपण. राहुल नाही आम्ही कुठे आहे आता? जम्मू काश्मीरमध्ये आहे. तर मुंबईला जायचं चाललंय प्लॅन. मुंबईचा प्लॅन झाला नाही. कार्त्या झालाय फिक्स. फक्त परशा राहिले. मी कुठे फिक्स आहे? विनर आलाय. कार्त्या नेहमी फिक्स असतो. तर गाईज आता कॅफेला कॉफी घेऊन चाललेलो. चला. ए भाई ते मी तोंडले घाणी केलंय. तर गाईज आता आम्ही चाललोय स्कॉर्पिओ आणि क्रूज घेऊन. काय आलं हा मग तुला कोण म्हणलं पी एवढं गरम आहे तर? कोणाची? माझी पण स्ट्रॉंग सांगितली मी. का रे शुगर टाक ना आहे तर. चल ना परश्या काय आलं सर की माझ्यासोबत. मग तुझ्या गाडी जागा ना गाणी. आता आम्ही चाललोय गाडी मारण्याची गाणी. कॉफी वगैरे घेतली आहे. तर गाडी बघा आमची बघा. आता मुंबई पुणे हायवेला आलोय. ही आमची गँग काय करते काय माहिती. काय करतोय तू? नंबर पुसतोय का? मग कार्त्या फायनली निघलो आपण मुंबईला. हा मी काय म्हणतोय त्यामुळे तुला म्हणतो सस्ता गांजा मारत नको जाऊ. थोडा महागडा घे होय. तर फायनली आम्ही खूप दिवसांतर निघलो. बॉडीगार्ड नाहीये माझं नेव्ही ब्लू आहे. ब्लॅक आहे. त्यांचं वेगळं चाललंय काहीतरी. थांबता मी डबे परत. बरं आहे का आता ब्लॉग मध्ये सगळ्याला त्याचे कार्त्या परश्या हा विनय आमचा. हॅपी बर्थडे विनय. हा पार्टी देचला आता. आणि तो आमचा आद्या आमचा सगळ्यात घाल मजनू व्हायचो. काय करते कोणाला माहिती नाहीये. काय करतोय? बरं इथं जरा थोडासा आवाज गार लागला. काय गार लागतो तू हा घातले म्हणून गार लागला. काहीच आता आम्ही फोटो वगैरे काढू. कुठं डोकं चालत नाही. अटल टनलला नाही रे. बोल ना. नंबर प्लेट पुसली लोक नंबर प्लेट झाकून जातात आणि आपण पुसून चाललोय. तर गाईच आता तळेगावचा टोल क्रॉस झालाय आणि आता झाले ते 11:55 म्हणजे ऑलमोस्ट 12 झाले ते. कार त्याची गाडी आष्टातून दिसत मागून. इथं चाललंय शूट स्कॉर्पिओचा. आता रील शूट चालू आहे. व्हिडिओ काढतं. रील काढण्यासाठी तुम्हाला कष्ट दाखवतो. परश्या पूर्ण गेलाय सनरूपच्या बाहेर आणि मागून गाडी. चल खाली आहे. तर आता ऑलमोस्ट घाट पूर्ण झालाय. आम्ही खाली चाललोय. घाट मागाशीच लागला होता. हलकी डोळ्यावर झोप आहे पण एवढा काही खास विषय नाहीये झोपेचा. तर गाईच आत्ता आलोय फूड कोर्टला. आमचे 2 बंधू. गाडी आत्ता कळन तुम्हाला कशी झाली. अख्खी घाण झाली. आता झाले 10:12:44. 1 वाजल्याचं ऑलमोस्ट. सकाळपासून गरीबांनी काय पर्सनल टॉक चालते.
आपण जातो काढतो आणि मी काय त्याला घाबरतोय का? कोणाला त्याला आपण आलो कुठं आता कुठं जायचं कुठं हा? तर आता मॅकडॉनल्ड थांबलोय आणि कोकाने घेतलंय बर्गर घेतलंय बर्गर किंमतनं इकडे विनेने बसले ते कसा वाटतोय वडापाव कार्त्याने पहिल्यांदा खाल्लाय बर्गर कसा लागतो कार्त्या बर्गर हा नाही लागला चांगला परत नाही खायचा अरे खातच नाही माहिती हे पार्श तुला आवडतो का त्यांनीच तर घेतलं त्यांनी घेतलंय हा त्यांनीच घेतलं ह्यांचं तर काय ते कोणाचं काय करतोय कॉम्पिटिशन आलं नॉर्मल स्नॅप नाही कॉम्पिटिशन आले कार्त्या काय परशा कार्त्या काय म्हणते नॉर्मल कॉम्पिटिशन आलंय कॉम्पिटिशन ना विण्याचे फोटो बघा फोटोग्राफी दाखव विनी दाखव दिसना ए माझ्याकडे काय घेतोय दाखव नाही भांगर डबल गेम डबल गेम नको करू सांग ना मला फक्त बर्फ हलवतोय नशिबाची थंडी वाजला नाही जादू विनय दाखव इकडे तोड हो विनय तोड लय घाल गेले विनय घाल तोड केले काय सगळं विकत घ्यायचं आपल्याला काय घ्यायचं विकत त्यामुळं पैसे बघा तर गाईज चला आता जायचंय मी घेतली कोक कंटिन्यू ड्रायव्हिंगसाठी झोप लागत नाही कुणाला माहिती नसेल तर ते कोक घ्या कोक किंवा आईस वगैरे आता फक्त गाडीत मी आणि पार्शाचे विनय गेला तिकडे चार्जिंगला फोन लावायला चला जायचं येस ब्रो झालं का त्याचं मिशाचा पिळा व्यवस्थित डन यो ब्रो तर गाईच आता आम्ही निघालोय फूड कोर्टवरनं खाऊन वगैरे आणि पुढं कार्त्याची गाडी आहे तर आता डायरेक्ट नॉन स्टॉप किती किलोमीटर राहील अजून साधारण एक 70-75 किलोमीटर राहिले तर आम्ही भेटू अतल सेतूला लवकरच भेटू अटल सेतूला काही शॉर्ट्स काढले तर व्हिडिओचे गाडीचे आणि हिचे पण काढले 2-3 ही थोडीशी घाण असल्यामुळे हिचे काही काढले नाही जास्त हॅलो बोल ना हा घे ना मग तुम्ही पाय आम्ही येतो लगेच मागतो लवकर आता डिस्टन्स कव्हर करायचं आहे मी मग आताला माहिती आहे गोव्याला जायचं म्हणून विनीने घेतले कपडे बाय गोवा आपण हा हे बिल्डिंग नवी मुंबई का ही भाई बेकार आहे भाई खड्डे बिड्डे मस्त इथं हा ना काय बोलला हा वेलकम टू मुंबई ब्रदर बोल ना हा का हा हा काय परत हातात आलं रे झालं काय तुम्हाला की चल लवकर नाही का तर गाईच आता झालं ते बघा 1:58 आणि आम्ही नवी मुंबईच्या थोडंसं पुढे तर साधारण अजून 35 ते 40 किलोमीटर फक्त अटल सेतू राहिलेला आहे अटल सेतू नंतर आम्ही मरीन ड्राईव्हला वगैरे गेलो तर जाणार आहे काही एवढं काही फिक्स नाही आहे आमच्या पुढे आमची स्कॉर्पिओ आहे आणि माझ्या गाडीत फक्त आणि मी आणि परशाचे तर गाईच अटल सेतूला आलोय आम्ही काच लेच घाण झाली बेकार घाण झाली आहे काच धुळीमुळं अजून काच झाली घाण पहिली नव्हती एवढी घाण आता खूप घाण झाली आहे काच आमची मग परश्या काय म्हणतो का असा लागलाय तू काय आलं मग थोडेसे पर्सनल गोष्टी आहेत त्याच्यामुळे अच्छा असं आहे घ्या अटल सेतू मी आता काय काचेमधून दिसत नाहीये मी एकदा बाहेरून दाखवतो तुम्हाला पूर्ण काच खाली होते ज्यांनी नाही बघितलं त्यांनी बघून घ्या मी तर पहिल्यांदा आलो अटल सेतू एक नंबर आता आपण एक्सटेंड स्पीड मध्ये पण जाणार रे
विनय कसं वाटतं अटल सेतू? शेटची इच्छा पूर्ण झाली. अटल सेतूची भाई एक नंबर करते. हा रिअल मी ड्राइव्ह नाही फ्रंट आहे तो अजून पितोय फ्रंट राहिलो भाई. मी तुला काय बोललो भाई माझी कंटिन्यू भाई ना फ्रंट आहे. आमच्या गाडीवर पण कपडा मारता का छोटू? छोटू त्याला म्हणलं छोटू आमच्या गाडीवर पण कपडा मारतो का भाई? आता आम्ही आलोय अटल सेतूला. एवढा भारी हायवे कळाय पूर्ण मोकळा आहे. माझा अजून पण चालूच आहे हे. चला ए फिरोची गाडी खरंच नको एकदा फिरू फक्त. ऐक की होय हा. कापड मारतो गाडीवर एक नंबर असते वर्षा एक नंबर असते. तरी शाळेचे बुट्ट घालून आले शाळेचे बुट कुठे? विदाउट ब्रँडिंग आहे माझे ब्रँडिंग आता सांगतो. लाल टेप आहे लाल टेप आहे. Puma आहे. माझं पण पूम आहे. आता आमचा विनय थांबणार आहे तिथं. विनय थांबणार बिझनेस मॉडेल. थोडं मला कसलं गाणी केलंय. जा विनय जा. चला आता आमचा विनय फोटो काढणार आहे. आणि इथं मी टाइम लॅप्सला मोबाईल लावलाय. काय बोलला? आता असे वर स्लीव असे वर केलेतच काय बांधकाम करत आलं नको देऊ. हे काय काय मारायचं चाललंय का बांगडे हळद घालायचा काहीतरी ना टेक ना असा काहीला टेक नाही तुला टेक काहीतरी टेक काहीतरी कर. बस न हे आपल्या अहमदाबाद नेहमी असंच ते अहमदाबादला बी तसंच गेलो मी बी पोचवते तसं. एक काम कर आता बसतो कॅमेरा चालू आहे. काय गुंडे बदम पिटी सर वाटतोय नाही सस्ता मासूम सर माहिती सस्ता मासूम शर्मा. तर गाईज आमची 5 अजून चालू आहे. आता हे कच्चे गाणे वाव सुनबाई सासूबाई बाई सासू काय परशा म्हणते मी नाही म्हणलो. सांगतो आज घेऊन आलो भांडणं चालू आहेत. हळू. सुनबाई सासू हळूहळू गाड्या बघा. हे कारत्या गाड्या या दोघांची मस्ती असली बेकार चालू हो भाई. पकडा. अरे परशा तो घावणार नाही तुला. अरे तुला घावणार नाही तू. टॉपचा प्लेअर होतो इथं बिझनेस मॉडेल बघा भाई. काय काही बोला गाड्या भारी दिसतात ते बोट साडलं आई शपथ. इथं बघा आमचा दुसरा बिझनेस मॉडेल. तर गाईज आता फोटो सेक्शन चालले आणि असं करायचं बरोबर नंबर आणि मी तुझा काढतोय मागून. माझी होत नाही अशी पण फोकस इथं आता इथं फोकस लय गाणे ते नाही इथं फोकस. तर गाईज आता फोटो सेक्शन चालू आहे यांचा इथं. आणि आता टाइम झालाय बघा साधारण 2:30. आधीचं प्री वेडिंग शूट चालू आहे. हा ऐक आता अजून शूट घ्यायला आज घेऊ तर गाईज आता इथे स्टँड लावले आम्ही आपले फोटो इंजेक्टर कुठे काढण्यासाठी. गेला? हा? इंजेक्टर कुठे गेला आपला? कुठला इंजेक्टर? विनय रे तिकडे माग भाई अच्छा इथं एक शर्ट आता लय हवा करणार आहे भाई. बिहारी आला आपला बिहारी आला. तर काही स्टँड आणलं होतं आम्ही. नॉर्मल स्टँड आहे. तर फोटो वगैरे काढायचा आम्हाला. नाही काही नाही ॲम्ब्युलन्स आहे. ओके सगळं काय नाही झालं. नाही काय नाही सर्दी झाली सर्दी म्हणून काय झाली सर्दी झाली म्हणून. कारत्या फोटो शूटर झालाय आज आमचा. मी त्याचा नाही काढतो. मग गाडी निघाली घरी नीट आली पाहिजे.
जोरात धर.